सर्वप्रथम आखा आपकी जय आदिवासी जय जोहार। तर आपो हेता नुकतंच एक विषय खूप मोठ्या चर्चा में चालत रह्यो ते आपण आजचा कोडू राजकीय पुढारी किंवा सोशल मीडिया यूज करणारे युवक आणि युवती कोडच घेणार रह्यो. तर यूजीसी म्हणजेच की यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन कोत होय जो वडवडे युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस रहते ते आपण निगराणी कोयनो काम कोइत रह्यो. तहा आपो येता हा के वडवडे यूनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेस रहते हैं त्यामें वेगवेगळ्या कॅटेगरी वेगवेगळ्या जाती में विद्यार्थी शिक्षण लेना कोते जाते हैं तहा शिक्षण लेने गयानंतर एससी एसटी ओबीसी समाज जे काही विद्यार्थी राहता त्या पो जो जनरल कॅटेगरी जे काही मनुवादी लोक राहता त्या मनुवादी लोक येतो एससी एसटी ओबीसी समाज जे विद्यार्थी राहता त्या पो खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार कोयामे हवे जे को ते जातीवाचक शिवीगाळे लैंगिक शोषणे शिक्षण में योग्य तो दर्जा शिक्षण ना हफ्ते किंवा शिक्षण में भेदभाव को होते तहा एनो अन्याय अत्याचार किंवा शिक्षण में भेदभाव ने उजवे ना जो एनो भेदभाव को त्या को योग्य ती कारवाई उजवे को तो कायदो यूजीसी कायदो लागू को या में आयो तो पण काही के काही के जनरल कैटेगरी जे मनुवादी लोग होता त्या विरोध वजह से या कायदा स्थगित को या में आयु तहा ओ कायदो जर लागू ने होयु तर आवनारे जे पिढी या पाज शिक्षण ले नको ते जे विद्यार्थी वडवडे कॉलेजेस किंवा विद्यापीठों में जात शिक्षण लेते हैं त्यापो हेच को वेगवेगळ्या प्रकारे विविध अन्याय अत्याचार हे उतारवणारा त्याको त्या एक विनंती को सोशल मीडिया यूज करणार युवक आणि युवती के ओ कायदो लागू को आडितले नको ते आपण जे तो जाखो प्रयत्न को आहे ते तो जाखो प्रयत्न कोयनो गरजे होय का आज भी हा गया तर 90% लोक यूजीसी की होय तोच ना मुदू त्या को ते त्या लोकपर्यंत माहिती पोताडीनं काम कोयनो होय आपण त्या को त्या एक विनंती को हो जाखा जाखा माहू जागरूक कोयनो प्रयत्न को जवे आपकी जय जय आदिवासी जय जोहार।